इव्हनिंग ऑल ऑफ यू. हम्म. मी जाधवर शशिकांत श्रीरंग बार्शी येथून बोलतो आहे. येस. मी छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी प्राचार्य पदावर कार्यरत आहे. खरं म्हणजे माझी जेवणानंतरची शुगर 358 वर गेली होती 2 वेळच्या टॅबलेट असतानाही. तसे मला डॉक्टरांनी तिसऱ्यांदा ह्या टॅबलेट दिलेल्या होत्या की त्याची पॉवर वाढवून दिलेल्या होत्या. परंतु ज्या वेळेला मी ह्या 2 वेळेच्या गोळ्या खाऊन ही शुगर चेक करायचो त्यावेळेला शुगर वाढलेलीच असायची. शुगर कंट्रोल मध्ये येण्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार दररोज 5 किलोमीटर चालायचो. गतीनं चालायचो तरीही माझं वेट कमी होत नव्हतं. शुगर वाढतच होती, कंट्रोल मध्ये येत नव्हती. म्हणून मग माझे कोच आमच्या मॅडमच्या माध्यमातून मला भेटले आणि त्यांनी हा सकस संतुलित आहार आणि ही लिंक जॉईन करून व्यायाम करण्यास सांगितलं. माझे कोच आदरणीय लोहदादा सर यांनी ज्या गोष्टी मला सांगितल्या, सकस संतुलित आहार, सकाळचा वर्कआउट आणि फॉर्म्युला सेकंड, ओमेगा 3, मल्टीव्हिटॅमिन आणि सेल्युलॉस टॅबलेट्स हे दिल्या आणि सातत्यानं घ्यायला सुरुवात केली. 21 मार्च 2024 ला हा कॉल मी जॉईन केला. त्याच्यानंतर 15 दिवसानंतर हे सगळं मी इंटेक करायला सुरुवात केलं. कार्डिओ म्हणजे वर्कआउट सुरू केला आणि 15 दिवसानंतर मी शुगर लॅब मध्ये जाऊन चेक केली. तर माझी 358 वरून 172 वर शुगर आली. मनाला फार मोठं समाधान वाटलं. पुन्हा एकदा 15 दिवसानंतर मी माझी शुगर चेक केली. 172 वरून जेवणानंतरची शुगर माझी 124 वर आली आणि तिसऱ्यांदा ज्या वेळेला चेक करायला मी गेलो, चेक केलं त्यावेळेला शुगर कधी झाली होती का तुम्हाला असं ते ज्यांनी रिपोर्ट काढला त्या सरांनी विचारलं. मी म्हणलं हो माझी वाढली होती म्हणून मी आता चेक करायला लागलो आहे. आणि खरोखर जसं जसं माझं शुगर लेवल मध्ये येऊ लागली तसे डॉक्टरांनी माझे टॅबलेट्स कमी करत आल्या. मला रक्त पातळ होण्यासाठीच्या 2 टॅबलेट होत्या, बीपीची टॅबलेट होती, दररोज पित्ताचा त्रास होता आणि शुगरच्या 2 गोळ्या दररोज मी इंटेक करत होतो. परंतु हा सकस संतुलित आहार आणि कोचचं मार्गदर्शन आणि मला या कॉलवर टिकून ठेवण्यासाठी आदरणीय डॉक्टर निहरकर सर आणि रेखा मॅडम खरोखर एक ईश्वराचा अवतार म्हणून आमच्यासाठी आमच्या जीवनामध्ये आले. त्याबद्दल मी खूप त्यांचा ऋण व्यक्त करतो, ऋणात राहू इच्छितो. माझे कोच आणि हे सगळं आज मी अतिशय हेल्दी, हॅपी आणि मेडिसिन मुक्त जीवन जगत आहे. मला माझा रिझल्ट शेअर करण्यासाठी संधी दिली त्याबद्दल